त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी नमस्कार, मी प्रियंका। दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, घडणार आहेत, पाहूयात सगळे अपडेट्स। सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौऱ्यावर आज घेणार साईबाबांचं दर्शन, तर अहिल्यानगरमध्ये विविध विकास कामांचं करणार उद्घाटन। अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड मध्ये दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा। राज्यातील अतिवृष्टी आणि पुरासंदर्भात घेतली माहिती। एकनाथ शिंदे आणि अजित पवारही बैठकीला उपस्थित। बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदमांनी माफी मागावी, नाहीतर कोर्टात खेचणार, अनिल परबांचा इशारा। रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं, अनिल परबांचा सवाल। तर रामदास कदम ठोकणार, अनिल परबांवर मानहानीचा दावा। ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम। GR रद्द होऊ शकत नाही, ओबीसी नेत्यांच्या मागणीवर मनोज जरांगे संतापले। ओबीसी नेते राजकारण करत असल्याची टीका। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खमसवाडी गावाला पावसाने झोडपलं। अनेकांच्या शेतात शिरलं पाणी, तर पाणी साचल्यानं परिसरातील रस्ते बंद। रायगड पोलिसांकडून बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई। 12 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त। आरोपी भूषण पतंगेला ठोकल्या बेड्या। महिला विश्वकप सामन्यात आज पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेट टीम आमने सामने। श्रीलंकाच्या कोलंबोमध्ये खेळला जाणार महामुकाबला। दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन होणार नसल्याची माहिती। युक्रेनमध्ये ट्रेनवर रशियाकडून मोठा ड्रोन हल्ला। रशियन सैन्यानं ड्रोनच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेवर साधला निशाणा। हल्ल्यात 30 लोकांचा मृत्यू, तर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचं सांगितलं। मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा ते शिर्डीमध्ये आहेत। काल रात्री ते शिर्डीतच थांबलेले होते। आज सगळ्यात प्रथम ते सकाळी 11 वाजता साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर मग ते प्रवरा इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन करतील। लोणी इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं ते अनावरण करतील। मग लोणी बाजारतळ इथं शहांच्या उपस्थितीत एक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, तिथे ते बोलतील। त्यानंतर ते विखे पाटलांच्या घरी जाणार आहेत स्नेहभोजनाकरता। मग कोपरगाव इथं शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं उभारलेल्या देशातल्या पहिल्या CNG प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे आणि तिथेच ते सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत। या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। त्या अगोदर साई दर्शन घेतील आणि आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे। त्यामुळं पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि आपण बघितलं तर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। साधारण 11 वाजता अमित शहा साई दर्शनाला मंदिरामध्ये दाखल होतील। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील आज शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि काल रात्री देखील त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून आज काय निर्णय होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साई मंदिर परिसरामध्ये पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। साई भक्त देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डीत आलेले आहेत, कारण रविवारची सुट्टी असल्यानं मोठी गर्दी शिर्डीमध्ये आहे। मात्र आज अमित शहा मंदिर परिसरात येत असल्यानं छावणीचं स्वरूप कुठेतरी या परिसराला
आलेलं आहे आणि सगळीकडे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. साधारण 11 वाजता अमित शहा या ठिकाणी पोहोचतील, साई दर्शन घेतील. त्यानंतर लोणी या ठिकाणी आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचा जो लोकार्पण आहे ते त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण अमित शहांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर कोपरगावमध्ये CNG प्रकल्पाचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या पहिल्या CNG प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. आज अनेक मंत्री या ठिकाणी आहेत, त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टीने झालेलं नुकसान आहे याबाबत अमित शहांच्या बरोबर काही चर्चा झाली आहे का आणि या चर्चेतून काय समोर आलंय? आज 2 ठिकाणी शेतकरी मेळावा होतोय, त्या ठिकाणी अमित शहा बोलणार आहेत. त्यामुळं या भाषणामध्ये, या शेतकरी मेळाव्यामध्ये अमित शहा महाराष्ट्रासाठी काही मदतीची घोषणा करतायत का हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर. दरम्यान मागचे 2 दिवस खूप विषय एक गाजत होता, तो म्हणजे रामदास कदमांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वादाला वेगळं वळण लागलंय. या वादात जुन्या घटनांचा आधार घेऊन वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्यावर आता अनिल परबांनी कदमांच्या पत्नीबाबत विधान केलं आणि खळबळ उडवून दिली. रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे. 2 स्टो होते. स्टोवरती जेव्हा म्हणत होती गेला स्टोचा खालची जी साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फटका उडाला आणि त्यावर मी वाचवतो माझ्याबद्दल. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. कुठल्या पुत्राने आत्महत्या केली तेव्हा सांग मला एकदा नाव सांग, त्याचं नाव सांग ना. ते सगळ्याचं खोटं, सगळ्याचं खोटं. रामदास कदम आणि अनिल परब हे 2 नेते एकमेकांवरती तुटून पडलेत. दोन्ही बाजूने एकमेकांना कोर्टात खेचण्याची भाषा केली जाते. शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवावरून सुरू झालेला वाद आता रामदास कदम यांच्या कुटुंबापर्यंत येऊन पोहोचलाय. रामदास कदम यांनी थेट बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या अवहेलनेचा आरोप केल्यामुळे या वादाला गंभीर वळण लागलंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी केली. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे. 3 दशकांपूर्वीच्या घटनेच्या चौकशीची मागणी अनिल परब यांनी केल्यामुळे वादाचा भडका उडालाय. परबांच्या आरोपांवरती खुलासा करतानाच त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टो होते. स्टोवरती जेवण म्हणत होती खेळला. स्टोचा खालची जी साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फटका उडाला आणि त्यावर मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहे. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो त्या कॉटमध्ये गुम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मला दावा टाकेल. पुतण्याच्या विषयावरून सुद्धा अनिल परब यांनी रामदास कदम यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता हा वाद वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातली लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय, की हे सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल.
अनिल परबांनी केलेल्या या गंभीर आरोपांचं रामदास कदम यांनी खंडन करतानाच थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. असं आमच्या कुठल्या पुतण्याने आत्महत्या केलेली नाही आतापर्यंत. माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही. हा महाराष्ट्राला फसवतोय, आमची बदनामी करून चाललंय. वह्या उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, स्वतः बोलायचं नाही, इतरांना पुढे पटवायचं. आम्हाला माहिती आहे. तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग मला एकदा, नाव सांग, त्याचं नाव सांग ना. ते सगळ्याचं खोटं आणि चांगलं झालं तुम्ही मला बोललात तर मी आता पत्रपरिषदेचे काढीन आणि या सगळ्या बाबी होती मी न्यायालयात जाईन. एकीकडे जुन्या घटनांचा संदर्भ देत आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेत मिळालेल्या पदांवरून सुद्धा सवाल जवाब सुरू झालेत. उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं. 2019ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. 14ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हस्तील म्हणून नाईलाज त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घेईन का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजवण्यात आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला. 14ला दिल्याचं तुझ्या आईला होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर रावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षाला काय घेतलं ते सांगा ना मग. रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात वादाला तोंड फोडलं खरं, पण आता त्यामुळे दोन्ही शिवसेनेत नवं वादळ उठलंय. भविष्यात हा वाद कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.